सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घाला. हेरली ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन. ओव्हरपास, सोलर रिफ्लेक्टर अतिक्रमण हटवणे व जलनिस्तारणाची मागणी. हेरले तालुका हातकणंगले. सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील हेरले परिसरात वारंवार होत असलेल्या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक गोविंद बैरवा यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात हेरले परिसरात रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी सोलर रिफ्लेक्टर दिवे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. महामार्गालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांची सातत्याने ये-जा होत असल्याने पादचारी ओव्हरपास उभारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच महामार्गावरील वाहनांचा वाढता वेग लक्षात घेता योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर अथवा वेग नियंत्रण उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहन पार्किंगची समस्या निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. महामार्गाच्या उंच भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून पाणी साचल्याने रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुसज्ज गटारी बांधून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी ही ग्रामपंचायतीने केली आहे. हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक गोविंद बैरवा यांना देण्यात आले. यावेळी हेरलेचे सरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, पाळगोंडा पाटील, संताजी खाबडे, सतीश कुरणे तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. हा क्रॉस असल्यामुळे इथून जे फास्ट गाड्या येतात ना त्या टर्न आणि इथे बरोबर गावाने इथेच आमचा बस स्टॉप आहे. हा बस स्टॉप असल्यामुळे गाड्या इतके फास्ट येतात या हे बस स्टॉप आहे कळत नाही. आणि हे जे स्पीड ब्रेकर आहे ते इथून पाहिजे बॅक साईड बस या इथं सावली हॉटेल आहे. त्या सावली हॉटेलपासून जर स्लो गाड्या आल्या तर आपल्याला इथं गाडी स्लो होत्या. आता याच्यामुळे शेत स्पीड राहिल्यामुळं आणि इथं क्रॉसिंग कसं आहे, इथं बौद्ध समाजाची वस्ती आहे, साधारण 2-2,500 लोक राहतात आणि इकडे गाव आहे, शाळा दवाखाना सगळेच इकडे आहे काय. आणि इथून क्रॉसिंग जास्त असते लहान मुलांचं. यहाँ पे ये रमलर स्टे थोड़ा यहाँ से लगवा देते हैं, दूसरा यहाँ पे ब्लिंक का लगवा देते हैं. दुसरं पण काय सर, दिशादर्शक जे फलक आहेत ना हे इथून इथं पण काहीच नाही. पुढं गाव आहे, पुढं शाळा आहे किंवा स्लो जायला पाहिजे काय, असे कुठलेही फलक याच्यापर्यंत नाही आहे काय. त्यामुळे हा स्पॉट अगदी म्हणजे ह्याचा झाला, ऍक्सिडेंट स्पॉटच झालेला. त्यामुळं इथून येणाऱ्याच गाड्या जर स्लो आल्या इथं पुढल्या साईडला दूसरा पॉइंट ऐसा है कि अभी जो इमीडिएट अपन कर सकते हैं वो 3 चीजें हैं. ब्लिंकर एक लगा देंगे आपके लिए और प्लस के थोड़ा बढ़ा देंगे इधर से इस साइड लगा देंगे आगे गांव में ड्राइव स्लो वैसे वाले साइड मोड लगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.